Good morning, students. So today's subject is health promotion. In health promotion, human body. In human body, the next system is known as the respiratory system. Previously, we are studying about the integumentary system, skeletal system, and muscular system. ठीक है. सो आजचा चॅप्टर आहे अबाउट रेस्पिरेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीम याचा पाथवे जो आहे हा नोज पासून स्टार्ट होतो. सो फ्रॉम द नोज हियर द टू nostrils are present, right and left nostrils are present, means it is the opening. External means outside the body. Okay, so ही जी नोज आहे, नोजची ओपनिंग ही आहे, ही आउटसाइड ऑफ द बॉडी आहे. सो ही याला बोलणार नोज. आणि यामध्ये दोन नॉस्ट्रिल्स असतात, राईट अँड लेफ्ट नॉस्ट्रिल्स. सो दिस इज द नेझल कॅव्हिटी. याला दुसरं नाव आहे नेझल कॅव्हिटी. सो नेझल कॅव्हिटी मधून एअर एंटर होते. हा सर्व पार्ट, इनर पार्ट जो आहे याला म्युकस सिक्रेशन्स असतात. ओके, सो हा एपिथेलियल टिश्यूजने बनलेला असतो. सो हे जे एपिथेलियल टिश्यूजचं काय काम आहे, टू सिक्रेट द म्युकस. ओके, आणि हा सिलियरी पार्ट असतो. ठीक आहे. सो यामध्ये भरपूर हेअर स्ट्रक्चर असतात. त्यामुळे काय होतं, जी एअर एंटर होत असते नाकामध्ये, तिथे जे म्युकस आहे त्यामध्ये डस्ट चिटकून राहतं आणि जे सिलियरी मेम्ब्रेन आहे त्यामुळे काय होतं, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आतपर्यंत जाऊ शकत नाही. ठीक आहे. सो दिस इज द फर्स्ट opening of the respiratory system. First is nostril. From nostril they enter into the pharynx. Pharynx म्हणजे घसा. ओके, सो या pharynx मध्ये इट हॅज द 3 anatomical regions. pharynx मध्ये 3 anatomical regions आहे. कोणते कोणते, हे ओरल कॅव्हिटी मधून जी आतमध्ये ओपनिंग जाते, इथे pharynx मध्ये ओपन होते. ठीक आहे. सो हे pharynx मध्ये ओपन होऊन सो इथे वन ओपनिंग इज प्रेझेंट, बट हियर देर इज अ एपिग्लॉटिस. एपिग्लॉटिस म्हणजे एक पडदा असतो, ज्यामुळे काय होतं, जे आपण जे अन्न खातो ते श्वासनलिकेत एंटर होत नाही. जर आपण घाईघाईमध्ये कधी खाल्लं, जेवलो, तर ते अन्न श्वासनलिकेमध्ये जाऊन आपल्याला ठसका बसतो. ठीक आहे. सो एपिग्लॉटिस इज द कवरिंग ऑफ अ pharynx. So first is it is a external organ. Nose, it is an external organ. It warms, moisten, filter the air and also help to find out the smell. ओके, यामुळे आपल्याला स्मेल ही कळतो, वास कळतो, कुठून येणारा वास आहे तो कळतो. आपल्याला बोलण्यासाठी पण मदत होते. जो आपला साऊंड आहे तो व्यवस्थित फॉर्म होतो, क्लिअर आपल्याला बोलता येतं. ठीक आहे. सो नेक्स्ट पार्ट इज pharynx. जसं मी pharynx सांगितलं, pharynx इट इज इट हॅज अ 3 anatomical regions: nasopharynx, oropharynx and laryngopharynx. जसं 3 रस्ता एकत्र मिळतात तसेच इथे एक ओपनिंग असते. ओके, सो 3 जे रस्ते आहेत ते एकत्र येऊन इथे एक चौक फॉर्म होतो. त्याला जसं इथे फॉर्म होतो pharynx मध्ये. ठीक आहे. सो फर्स्ट इज nasopharynx, then oropharynx and this is laryngopharynx. ओके, सो या प्रकारे इथे रिजन्स आहेत. इट हेल्प्स इन रेस्पिरेशन. तो pharynx पण काय काम आहे, इट हेल्प्स इन द रेस्पिरेशन. याला मराठीमध्ये काय बोलतात, घसा. ठीक आहे. नेक्स्ट इज लॅरिंग्स. लॅरिंग्स हा pharynxच्या खालचा पार्ट आहे. ओके, सो लॅरिंग्स it connect the pharynx with the trachea. सो लॅरिंग्सचं काम काय आहे, हे pharynxला ट्रकियाशी कनेक्ट करण्याचं काम. म्हणजे जो मधला पार्ट आहे त्याला बोलणार लॅरिंग्स. अँड इट कनेक्ट द pharynx विथ द ट्रकिया. इट कंटेन द थायरॉइड कार्टिलेज. सो इथे काय आहे, थायरॉइड कार्टिलेज प्रेझेंट आहे. त्याला काय बोलणार, ॲडम्स ॲपल.
ओके. सो इथे थायरॉइड कार्टिलेज प्रेझेंट आहे, त्याचं नाव आहे ॲडम्स ॲपल. द लॅरिंग्स कंटेन वोकल फोल्ड्स. सो इथून आपला साऊंड बाहेर पडतो. सो हा काय आहे, एक वोकल बॉक्स आहे. लॅरिंग्स म्हणजे काय बोललं जातं, वोकल बॉक्स. ओके. सो नेक्स्ट पार्ट इज ट्रकिया. सो नेक्स्ट आपण नेझल कॅव्हिटी बघितली, फॅरिंग्स बघितलं, लॅरिंग्स, देन ट्रकिया. सो ट्रकिया इट इज ऑल्सो नोन ॲज विंड पाईप. सो हा एक एअरचा पाईप आहे ज्यामध्ये फक्त एअर प्रेझेंट असते. ठीक आहे. सो ट्रॅकिया इज ऑल्सो नोन ॲज विंड पाईप. It is also known as windpipe. And next it is divided into two branches. सो हा ट्रकिया जो आहे इथे पुढे गेल्यानंतर हा दोन साईडला डिवाइड होतो, राईट अँड लेफ्ट दोन ब्रांचेस होतात, त्याला बोलला ब्रॉन्कस. ओके. सो नेक्स्ट इज द ब्रॉन्कियल ट्री. ही आहे ब्रॉन्कियल ट्री जो जी एंटर होते लंग्समध्ये. ब्रॉन्कियल ट्री इट कन्सिस्ट ऑफ प्रायमरी ब्रॉन्काय, सेकंडरी, टर्मिनल ब्रॉन्काय एक्सेट्रा. द वॉल ऑफ द ब्रॉन्काय कंटेन रिंग ऑफ कार्टिलेज. या जे ब्रॉन्कायचे वॉल्स आहेत तिथे काय आहे, कार्टिलेज प्रेझेंट आहे. ठीक आहे. रिंग ऑफ कार्टिलेज इज प्रेझेंट. इट प्रोव्हाइड द पॅसेज ऑफ एअर फ्रॉम लॅरिंग्स टू द ॲल्व्ह्युलाई. हे काय करतं, जर लॅरिंग्समधून एअर एंट्री झाली आहे ती ॲल्व्ह्युलाई पर्यंत पोहोचवण्याचं काम हे ब्रॉन्काय करत असतात. ठीक आहे. So it provides the passage of air from larynx to the alveoli of the lungs. Alveoli म्हणजे जे छोटे छोटे बलून्स असतात, बलून्स जे लंग्समध्ये प्रेझेंट आहेत. इट प्रोव्हाइड्स द प्रोटेक्शन अगेन्स्ट द डस्ट बाय म्युकस अँड सिलिया. सो यामध्ये ही सिलियरी, जसं इथे नेझल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे तसं इथे सिलियाज प्रेझेंट आहे, जी डस्ट आणि जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याला एंटर होऊ देत नाही. तिथे काय होतं, म्युकस पण सिक्रिशन्स आहेत. ठीक आहे. सो हे इथपर्यंत आपण बघितलं. यानंतर येतं इथे ॲल्व्ह्युलाई प्रेझेंट असतात, जे जिथे काय होतं, एअर द एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस. ओके. नेक्स्ट पार्ट इज द ॲल्व्ह्युलाई. सो नेक्स्ट पार्ट इज लंग्स. इथपर्यंत कळलंय. सो रेस्पिरेटरी सिस्टीम कुठून स्टार्ट होते, नोज पासून. इट इज एक्सटर्नल ऑर्गन अँड इट वॉर्म्स अँड मॉइश्चर अँड फिल्टर द एअर अँड ऑल्सो हेल्प इन फाइंड आउट द स्मेल. देन नेक्स्ट पार्ट इज pharynx. इट हॅज 3 anatomical regions, nasopharynx, oropharynx and laryngopharynx. It helps in respiration. Larynx, it connects the pharynx with the trachea and it contains the thyroid cartilage known as Adam's apple. Larynx contains vocal fold. Trachea is also known as windpipe. And next पुढे जाऊन त्याचं काय होतं, ब्रांचेस होतात, राईट ब्रांच अँड लेफ्ट ब्रांच. दिस इज नोन ॲज ब्रॉन्कस. नेक्स्ट इज ब्रॉन्कियल ट्री. इट कन्सिस्ट ऑफ प्रायमरी ब्रॉन्काय, सेकंडरी ब्रॉन्काय, terminal bronchi etc. And this wall of the bronchi contain a ring of cartilage. इथे काय आहे, ring of cartilage present आहे. It provide the passage of air from larynx to the alveoli of the lungs. ओके. हे काय करतंय, एअर साठी पॅसेज तयार करतंय फ्रॉम जी लॅरिंग्स मधून आतमध्ये येते, वोकल कॉर्ड मधून जी एअर आतमध्ये जाते त्याला एक पॅसेज तयार करतं आणि ही एअर लंग्स पर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. It provides the protection against dust by mucus and cilia. Okay, the cilia means the hairy structure which are present all over the respiratory tract. So पूर्ण respiratory tract मध्ये काय आहे, हेअर स्ट्रक्चर आहे, हेअरी स्ट्रक्चर आहे. जसं तुमच्या नॉस्ट्रिल मध्ये हेअर्स असतात स्मॉल स्मॉल, त्याचप्रमाणे पूर्ण रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये हे सिलियरी पॅटर्न हेअर स्ट्रक्चर प्रेझेंट आहे अँड म्युकस सिक्रिशन प्रेझेंट आहे, जी डस्ट आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स आतमध्ये जाण्यापासून प्रोटेक्ट करतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे, नेक्स्ट पार्ट इज लंग्स. The sixth part is lungs.
Paired lungs are present in thoracic cavity. सो हे लंग्स कुठे प्रेझेंट आहेत? थोरॅसिक केज मध्ये प्रेझेंट आहेत, थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये प्रेझेंट आहेत. राईट लंग अँड लेफ्ट लंग. It is enclosed by pleural membrane. सो याच्या बाहेर एक कवरिंग प्रेझेंट आहे, दॅट इज नोन ॲज प्लुरल मेम्ब्रेन. So it is again divided into two, that is outer parietal pleura and inner visceral pleura. सो हे जे प्लुरल मेम्ब्रेन आहे यामध्ये अगेन टू पार्ट्स पडतात, आउटर पॅरायटल प्लुरा अँड इनर विसरल प्लुरा. So 3 lobes of right lung are separated by fissures, and 2 lobes of left lung are separated by one fissure. Here 2 fissures are present, and here 1 fissure is present. So the right side have a 3 lobes. So यामध्ये 3 lobes आहेत. ओके, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड हे 3 lobes आहेत, आणि हे जे लेफ्ट साइडचं लंग आहे यामध्ये फक्त 2 lobes प्रेझेंट आहेत. ओके, the 3 lobes of right lungs are separated by 2 fissures and 2 lobes of left lung are separated by 1 fissure. हे एका फिशरनी सेपरेट झालेले आहेत, आणि जे राईट लंग आहे हे 2 फिशरनी सेपरेट झालेलं आहे. सेकंडरी ब्रोंकाय into segmental bronchi which supply segments of lung tissue for so secondary bronchi branch into segmental bronchi which supply the segments of the lung tissue. Then each bronchopulmonary segment consists of lobules. So एक प्रत्येक सेगमेंट्स मध्ये लोब्युल्स प्रेझेंट आहेत, and which contain a lymphatic and arterioles, venules and terminal bronchioles. Okay, so प्रत्येक लोब मध्ये secondary bronchi and their segments are present. Each segment has a lung tissues and they contain these lung tissues are known as bronchi pulmonary segments.
ओके. सो हे प्रत्येक सेगमेंटला काय नाव दिलेलं आहे? ब्रॉन्काय पल्मनरी सेगमेंट्स. इच ब्रॉन्काय पल्मनरी सेगमेंट्स कन्सिस्ट ऑफ लोब्युल्स. प्रत्येक ब्रॉन्को पल्मनरी सेगमेंट्समध्ये लोब्युल्स प्रेझेंट आहेत, राऊंड शेप फॉर्म प्रेझेंट आहेत, अँड विच कंटेन अ लिम्फॅटिक टिश्यूज. यामध्ये काय आहे? लिम्फॅटिक टिश्यूज प्रेझेंट आहेत, देन ॲट्रिओल्स प्रेझेंट आहेत, व्हेन्युअल्स प्रेझेंट आहेत, आणि टर्मिनल ब्रॉन्क्युल्स पण प्रेझेंट आहेत. सो इथे काय होतं आहे? एल्व्युलर वॉल कन्सिस्ट ऑफ and the alveolar duct and the alveoli are also present in the lungs. This alveolar wall consists of a type 1 alveolar cells which help in the exchange of air, exchange of gases. ओके. सो हे alveoli जो आहे तिथे काय होत आहे? एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस. इथे काय होत आहे? ऑक्सिजन इन होतोय अँड कार्बन डायऑक्साईड आउट होतोय. सो जे ब्लड इथे सर्क्युलेट होत आहे, जे ब्लड इथून इथे आलेलं आहे व्हेन्युअल्सनी, ते व्हेन्युअल्सचं ब्लड ॲल्व्युलायवरती पूर्ण स्प्रेड झाले ते व्हेन्युअल्स, आणि तिथे एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस. सो हे जे ॲल्व्युलर्स आहेत त्याचं स्ट्रक्चर असं आहे, बलून स्ट्रक्चर. सो इथे एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस. सो दिस इज ॲल्व्युलाय. ओके. हिअर lots of arteries, venules are present, and here exchange of gases takes place. सो जे वेसल्स आहेत, ब्लड वेसल्स, त्यामधून काय होत आहे? गॅस एक्सचेंज होत आहे. जसं ऑक्सिजन आतमध्ये घेतला जातो आहे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो, आणि हे जे शुद्ध झालेलं रक्त आहे ते परत हार्टकडे पोचवलं जातं. ठीक आहे. सो फंक्शन ऑफ द लंग्स आर gas exchange occur across the respiratory membrane, and type 2 alveolar cells secretes the alveolar fluid which keeps the surface moist. सो हे ॲल्व्युलायमधून एक फ्लुइड बाहेर निघतं जे ॲल्व्युलायला मॉइश्चर प्रोव्हाइड करतं. इट कंटेन सफिशियंट अमाऊंट ऑफ lectin which lowers the surface tension of the alveolar fluid, and the alveolar macrophages remove the dust and debris from the alveolar space. सो जे ॲल्व्युलर मायक्रोफेजेस आहेत, ॲल्व्युलर जसं मायक्रोफेजेस प्रत्येक सेल्समध्ये प्रेझेंट असतात, त्याचप्रमाणे ॲल्व्युलर मायक्रोफेजेस जे आहेत ते काय करत आहे? जे डेड सेल्स आहेत ते बाहेर काढत आहे आणि डस्ट बाहेर काढून टाकतं. ठीक आहे. सो दिस इज द फंक्शन ऑफ द लंग्स. लंग्स जे आपण रेस्पिरेटरी सिस्टीम शिकलो ती कुठून स्टार्ट होते? नेझल कॅव्हिटीपासून स्टार्ट होते. फ्रॉम द नेझल कॅव्हिटी इट गोज टू द फॅरिंग्स. फॅरिंग्स इथे फॅरिंग्स कसा फॉर्म झाला आहे? 3 रिजन्स इथे प्रेझेंट आहेत. कोणते 3 रिजन्स? नेझोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स अँड लॅरिंगोफॅरिंग्स. नेक्स्ट पार्ट इज लॅरिंग्स. लॅरिंग्स इज ऑल्सो नोन ॲज द वोकल बॉक्स. ओके. इथे वोकल बॉक्स प्रेझेंट आहे, आणि हे काय काम करत आहे? फॅरिंग्सला ट्रकियाशी जोडण्याचं काम हे लॅरिंग्स करत आहे. ठीक आहे. ट्रकिया इज नोन ॲज अ विंड पाईप. Next, it is divided into 2 branches, right branch and left branch. That branches is known as bronchus. And these bronchioles are again divided into primary bronchi, secondary bronchi, segmental bronchi, and this bronchi is entered into the lungs, right and left lung. Okay. So next part is lungs. The pair of lungs are present in the thoracic cavity. म्हणजे 2 lungs present आहेत आपल्या thoracic cavity मध्ये, right lung and left lung. It is enclosed by a pleural membrane. हे कशाने enclosed झालेलं आहे? Pleural membrane ने enclosed झालेलं आहे. It again divided into 2 membranes. This pleural membrane is again divided into 2, that is outer parietal pleura and inner visceral pleura. Okay. So outer parietal and inner visceral pleura. So right side of the lung is divided into 3 lobes. या right side ला 3 lobes present आहेत, आणि left side ला only 2 lobes are present.
Okay, these three lobes of right lungs are separated by two fissures. ओके, हे जे राईट साइडचे लंग्स आहेत एकमेकांना कनेक्ट कशाने झालेले आहेत, टू फिशर्सनी कनेक्ट झालेले आहेत. अँड द टू लोब्स ऑफ द लेफ्ट लंग आर सेपरेटेड बाय वन फिशर. दोन वेगवेगळे सेपरेट झालेले आहेत बाय वन फिशर. देन सेकंडरी ब्रोंकाल into a segmental bronchi which supply the segments of the lung tissues. It is known as bronchopulmonary segments. Okay, so it is again this bronchopulmonary segment consists of a lobules. या segment मध्ये एक the lobules are present, and these lobules also contain arteries, venules, and alveoli and alveoli duct. Okay, here the exchange of gases takes place. हे काय होता है? Exchange of gases takes place means oxygen in and carbon dioxide out. And this in this way the blood is purified in the lungs and this again go to the heart. सो इथपर्यंत आपली ही रेस्पिरेटरी सिस्टीम पूर्ण होते. ठीक है, तो पल्मनरी वेंटिलेशन और ब्रीदिंग मीन्स व्हाट? it means inhalation, exhalation. Okay, inhalation means it occurs when the alveolar pressure falls below the atmospheric pressure and concentration of diaphragm and external intercostal muscles increases the size of thorax. सो इनहेल केव्हा होतं? आपण जेव्हा एअर आतमध्ये ओढतो म्हणजे ऑक्सिजन आतमध्ये घेतो तेव्हा काय होतं? डायफ्रम कॉन्ट्रॅक्ट होतं आणि जे इंटरकॉस्टल मसल्स आहेत, इंटरकॉस्टल मसल म्हणजे जे रिब्सना जोडतायत असे मसल्स, त्यांना बोलणार इंटरकॉस्टल मसल्स. हे काय होतात? it increases this size of the thoracic cavity. ओके, हे काय होतं? thoracic cavity साइज इंक्रीज होते जेव्हा आपण इनहेल करत असतो तेव्हा. ठीक आहे, and thereby decreasing the intrapleural pressure, so the lungs are expanded. यामुळे काय होतं? जेव्हा आपण एअर इनहेल करतो तेव्हा लंग्स काय होतात? एक्सपांड होतात, म्हणजे त्यांची साईज वाढते लंग्सची. ठीक आहे, आणि जी एअर आहे ती एंटर होते नेझल कॅव्हिटीमधून. फ्रॉम नेझल कॅव्हिटी इट गोज टू द पॅरेंक्स, फ्रॉम पॅरेंक्स larynx, and from the larynx it goes to the trachea, from the trachea it goes to the both sides bronchus, bronchus, primary bronchus, secondary terminal bronchus, etc. ठीक है, then lobules in the lungs. Then during the exhalation जेव्हा आपण हवा बाहेर टाकतो, exhalation it occurs when the alveolar pressure is higher than the atmospheric pressure. त्यावेळेला काय असतं? जो आपला प्रेशर असतो अल्व्हेलर प्रेशर इज हायर दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो रिलॅक्सेशन ऑफ द डायफ्रम, जेव्हा आपण एअर आउट करतो तेव्हा आपलं जे डायफ्रम आहे, डायफ्रम म्हणजे वॉट? जे लंग्सच्या खाली थोरॅसिक कॅव्हिटी आणि जे डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आहे ॲब्डोमिनल कॅव्हिटी त्यांना वेगळं करणारा जो पडदा आहे त्याला म्हणतो डायफ्रम. ओके, हा डायफ्रम काय होतं? रिलॅक्स स्टेजमध्ये जातो जेव्हा तुम्ही एअर बाहेर टाकता. ठीक आहे, रिलॅक्सेशन ऑफ द डायफ्रम and the external intercostal result of the elastic recoil or the chest wall of the lungs, chest wall and the lungs, which increases the intrapleural pressure. The lungs volume decreases and the alveolar pressure is increases. Okay, so यामुळे काय होतं? लंग्स व्हॉल्यूम काय होतं? डिक्रीज होतं. लंग्स एक्सपांड झालेले असतात ते परत कॉन्ट्रॅक्ट होतात. ठीक आहे, त्यांचं व्हॉल्यूम आहे ते डिक्रीज होतं आणि त्यामुळे काय होतं? ॲल्व्हेलर प्रेशर इन्क्रीज होतं. सो द एअर मूव्स फ्रॉम द लंग्स टू द ॲटमॉस्फिअर. या प्रकारे जी एअर आहे जी आतमध्ये, जसं तुम्ही इथे बलून प्रेस केला तर त्यातली एअर कशी होणार? बाहेर पडणार. त्याचप्रमाणे हे जे लंग्स प्रेस होतात आणि त्यामुळे ती हवा बाहेर फेकली जाते. ठीक आहे, सो दिस इज द पल्मनरी व्हेंटिलेशन. हे काय झालं? हे पल्मनरी व्हेंटिलेशन. ठीक आहे, सो आजचा टॉपिक आपला इथेच संपला आहे. थँक्यू.